दर्शक हो नमस्कार. आपल्याला माहितीच असेल, निवृत्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वेगळा क्षण असतो. जसं आपल्याला एखादी नोकरी लागते त्यावेळी जो आनंद असतो, किंबहुना त्यापेक्षा एक वेगळं वातावरण निवृत्तीच्या दिवशी असतं. कारण आपण इतकी वर्ष सेवा केलेली असते आणि एक वेगळा क्षण आपल्याला अनुभवायचा असतो. कारण निवृत्तीनंतर काय याची पण अनेकांनी पुढची वाटचाल काय असणार आहे त्याची पण गणितं मांडलेली असतात. आणि असेच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत असणार आहे, देवगडचे तहसीलदार आर.जे. पवार साहेब. नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार. आर.जे. पवार असं एक व्यक्तिमत्व की जे तहसीलदार आहे त्याच्यापेक्षा वेगळं. म्हणजे ज्यावेळी एखादा व्यक्ती तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये येतो त्यावेळी अनेकांच्या मनात एक भीती असते की आपलं काम होणार का. पण हे जे एक व्यक्तिमत्व आहे ते असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक व्यक्ती ही तहसीलदार कार्यालयातून बाहेर पडताना अगदी हसत हसत जाते. आणि असं व्यक्तिमत्व की प्रत्येकाचे प्रश्न आहेत ते जाणून घेतं, अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व. आम्ही जवळून त्यांना पाहिलंय. अगदी कणकवलीचे तहसीलदार होते, त्यानंतर देवगडचे तहसीलदार म्हणून आता काम करतायत. कणकवली आपल्याला माहितीच आहे, कणकवलीमध्ये काम करणं खूप अवघड असतं. आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून घेणार आहोत. कारण कणकवलीमध्ये कशा पद्धतीने काम झालं, देवगडमध्ये कशा पद्धतीने काम झालं, आणि त्याबरोबरच आर.जे. पवार हे पहिल्यांदा कशा पद्धतीने रुजू झाले. कारण आत्ताच त्यांच्याशी बोलताना मला असं समजलं की 36 वर्षाची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर आर.जे. पवार सगळ्यांचे मित्र, सिंधुदुर्गवासियांचे नव्हे तर अगदी कोकणात प्रत्येकाच्या तोंडावर आर.जे. पवार म्हटलं की त्यांच्याबद्दल एक कुतूहल किंवा एक प्रेम असतं. अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व रिटायर्ड होत आहे. सर काय सांगाल, पहिलं आधी तुम्ही अगदी तहसीलदार पदापर्यंत पोहोचलात, पण ही वाटचाल कशी होती? पहिले तुम्ही अगदी गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये कसं आलात? कारण हे ऐकून घ्यायला सर्व दर्शकांना आवडेल. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना आणि आपल्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींना माझा नमस्कार. आपण विचारलेल्या प्रश्नाचं पहिलं, नोकरीची सुरुवात. तर मी 1989 साली ज्या प्रादेशिक देवम सेवा निवड मंडळ होत्या त्या निवड मंडळाच्या जाहिराती बघून ॲप्लिकेशन केलं आणि त्या ॲप्लिकेशन नंतर एक्झामचं लेटर आलं. एक्झाम आणि मुलाखत करून माझं सिलेक्शन 1990मध्ये तलाठी या पदावर झालं आणि मी तलाठी या पदावर 12/1/1990 रोजी देवगडच्या तहसीलमध्ये तलाठी म्हणून नक्कीच हजर झालो. सर, तुम्ही अगदी देवगडचे तहसीलदार म्हणून रुजू झालात. पवार हे नाव म्हटल्यानंतर आता सिंधुदुर्गाच्या प्रत्येक नसानसात प्रत्येकाला माहिती आहे असणारं हे नाव आहे. पण आर.जे. पवार हे नेमकं कुठले, त्यांचं बालपण कुठे गेलं? माझं मूळ जिल्हा नंदुरबार मधील पूर्वीचं तलावपाडा आणि आता नवीन सुधारित नाव श्रीरामपूर या ठिकाणी माझा जन्म झाला. आणि आई वडील शेतकरी असल्याने शेती हाच आमचा मुख्य साधन होतं आणि त्या माध्यमातून प्रायमरी शिक्षण हे गावच्या शाळेतच झालं, 1ली ते 4थी. त्यानंतर 5वी ते 10वी जवळच 2 किलोमीटर अंतरावर वाघाळे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी 5वी ते 10वी झालं आणि ती निवासी शाळा होती. शासकीय आश्रम निवासी शाळा या ठिकाणी 5वी ते 10वीचं शिक्षण झालं. त्यानंतर ज्युनियर कॉलेज जयवंत नटावतकर म्हणून नंदुरबारला ज्युनियर कॉलेज आहे, त्या ठिकाणी 11वी-12वी केली आणि 12वी नंतरचं महाविद्यालयीन शिक्षण नंदुरबारमध्येच
गजमल तुझराम पाटील म्हणजे शॉर्टकट GT पाटील या कॉलेजमध्ये पदवीपर्यंत शिक्षण झालं. नक्कीच आम्हाला अगदी ऐकून घ्यायला आवडेल की नंदुरबारचे आर.जे. पवार सिंधुदुर्गमध्ये कसे आले? हाच की जनरली घरची परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या, जरा 10वी-12वी झालं की नोकरीच्या शोधात असतो माणूस. हम्म. तसंच तुम्ही मगाशी म्हटलं ती जी जाहिरात मिळाली त्यात सिंधुदुर्गची जागा भरायची होती. हं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली उपविभागातील हं. जागा भरायच्या होत्या आणि साहजिकच ती पोस्टसाठी मी अप्लाय केला होता. हं. आणि त्याचं एक एक्झामचं लेटर, हं. परीक्षेचं लेटर आलं आणि त्याप्रमाणे कुडाळ येथे त्यावेळी कुडाळ हायस्कूलला एक्झाम झाली होती. आणि एक्झाम झाल्यानंतरच फार कमी विद्यार्थी असल्यामुळे एक्झाम झाली, रिझल्ट पण लगेच झाला. एक्झाम झाल्यानंतर थांबवलं आम्हाला हं. आणि जे मुलं पास झाली त्यांना थांबून त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या हं. आणि त्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल या हिशोबाने मी मला वाटतं 4ची कुडाळ मुंबई गाडी होती हं. त्यावेळची. नाही सर, मला तो प्रवास आहे ना तुमचा, तुम्ही आम्हाला व्यक्तिगत कधीतरी सांगितलेला, तो सगळा मला ऐकायला आवडेल, कारण दर्शक सगळे ऐकतात. कारण तुम्ही त्या लिस्टमध्ये मला वाटतं 5वे होता तुमचं. कशा पद्धतीने तुमची ती निवड झाली? मग एक्झाम देऊन तर गावी गेलो मी, परंतु कणकवली उपविभाग कार्यालयाकडून शिफारस पत्र आलं की तुमची निवड तलाठी या पदावर झालेली आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष ऑर्डर ही कणकवली उपविभागीय कार्यालयातून येईल. आणि त्या शिफारस पत्राच्या आधारे मी वाट बघितली 1 महिनाभर. आणि जेव्हा 1 महिना होऊन सुद्धा लेटर आला नाही, त्यावेळी कुतूहलपणे एवढं सिलेक्शन झालेलं आहे तर सगळे गावचे लोक आणि म्हणाले, अरे तुझा चान्स चांगला आहे, तू थोडा प्रयत्न कर, जाऊन ये, विचारपूस कर. आणि म्हणून मी त्या चौकशीसाठी नंदुरबारहून कणकवलीला आलो. आणि कणकवलीला आल्यानंतर कणकवलीच्या पहाटे उतरलो आणि कणकवलीच्या बस स्टेशनला थांबलो. म्हणजे नंदुरबारवरून तुम्ही कणकवलीत आलात? हो. कसा प्रवास केलेला तो? तो प्रवास असा होता की नंदुरबारने ट्रेनने सुरतला आलो. सुरतला येऊन दुसरी ट्रेन बदलली आणि तेव्हा मुंबईमध्ये येणं हे पहिलंच होतं. मुंबईमध्ये कसं फिरायचं, कुठं जायचं, कुठे. म्हणजे तुम्ही म्हणजे नंदुरबार सुरतवरून तुम्ही मुंबईमध्ये गेलात? मुंबईला गेलो. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक हे जवळजवळच आहे. तसं तिथल्या मला त्यावेळच्या तिथल्या जाणकारांनी म्हणजे पहिल्यांदाच पाऊल ठेवलं होतं. आणि ते मुंबई सेंट्रलचं बस स्थानक शोधून काढलं आणि गाडी 4ची होती. संध्याकाळी 4ची होती, कारण मी सकाळी ती फ्लाइंग राणी म्हणून ट्रेन असायची डबल डेकर, त्या ट्रेनने मी आलो होतो. मोस्टली सुरतवरून मुंबईला जे नोकरी करणारे किंवा व्यापारी करणारे मंडळीच त्या गाडीत असतात. आणि ती टायमिंगला सोडते 10च्या पूर्वी. तर मी 9:45लाच मुंबई बस स्थानकला आलो. मुंबईचं आपल्याला काय माहित नाही, त्यामुळे आपण बस स्थानकच्या बाहेर जातच नव्हतो. म्हणजे एक नंदुरबारचा माणूस आणि मुंबईमध्ये जातो, एक मनात कुठेतरी आपणच कुठेतरी हरू की काय अशी मनात भीती होती. आणि म्हणून बस स्थानक. आणि गंमत अशी थोडीशी माझी स्वतःचीच झाली की मी सिंधुदुर्ग गाडी बघत होतो. म्हणजे तुम्हाला कणकवली माहिती नाही, म्हणजे सिंधुदुर्ग गाडी कुठे दिसेना, बोर्डावर कुठे जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा जो वेळापत्रक असतो त्या वेळापत्रकामध्ये सिंधुदुर्ग बघत होतो. सिंधुदुर्ग कुठे दिसेना मला. मग परत एकदा ते शिफारस पत्र आलेलं काढलं, बघितलं तर कंसात कुडाळ लिहिलं. आणि मग थोड्या वेळाने ते कुडाळ नाव शोधून काढलं आणि टायमिंग. मग कुडाळ गाडीतनं बसून मी सकाळी 4ला बसलो, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी कुडाळमध्ये उतरलो. कुडाळमध्ये पहिलं उतरला तुम्ही? उतरलो, हो. कुडाळमध्ये इंटरव्ह्यू साठी आलेला तुम्ही?
नाही, तुमचं नाव यादीमध्ये नव्हतं म्हणून चेक करायला आलं. सॉरी कुडाळ नाही, कणकवलीला कणकवलीत होतो. उतरलं. कणकवलीला उतरलो आणि हं. कणकवलीवरून SDO ऑफिसचं शोधकाम, हं. SDO ऑफिस कुठं आहे ते विचारत सकाळी तुम्ही कुठे कुठे उतरला? कणकवलीच्या स्टँडला उतरला? स्टँडला उतरलो, तिथंच थांबलो. हां. का आणि कुठं फिरायचं, हां. तिथंच फ्रेश तिथंच झालो. आपलं त्या परिवहन मंडळाचं जे पाण्याची व्यवस्था असते, मुतारीची व्यवस्था, शौचालय असते तिथे. सुलभ शौचालय. सुलभ शौचालय, त्याचा वापर करून तिथल्या तिथंच होतो. आणि 10 वाजता ऑफिस टायमिंग असतं, त्या टायमिंगला त्या SDO ऑफिसला पोचलो. तिथं पोचल्यानंतर कळलं की आपलं वेटिंगला नाव आहे. हं. ते शिफारसपत्र काढून दाखवलं, त्याच ऑफिसचं होतं. हं. सॉरी नाही, निवड मंडळाचं होतं. हं. आणि फक्त उपविभाग कणकवली लिहिलेलं होतं त्याच्यावर. तिथं गेलो तर त्या ठिकाणी असं मला सांगितलं गेलं की तुमचं सिलेक्शन झालंय, बरोबर आहे, हं. परंतु तुमचं यादीमध्ये 5वा नंबर आहे. म्हणजे 4 जणांचं सिलेक्शन व्हायचं होतं, तुमचा 5वा नंबर होता. 5वा नंबर आहे. हं. या 4 पैकी जर कोण आलं नाही हं. तर तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ शकतो. आणि झाली गंमत अशी की मी जेव्हा चौकशीला गेलो तेव्हा त्यावेळी दिवशीला महिना झालेला होता. आता प्रश्न त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी, त्यांना प्रश्न पडला की एक आला नाही, त्या पहिल्या 4 पैकी एक जण आला नाही, हं. तर तुम्हाला ऑर्डर द्यावी किंवा नाही द्यावी, हं. त्यांच्यासमोर प्रश्न पडला होता. त्याने मला सांगितलं की तुम्ही जिल्ह्याला चला. आणि त्यावेळी मला वाटतं SDO साहेबांची पण मीटिंग होती. ते बोलले की तुम्ही पुढे चला, मी येतो. हं. आणि मी पुन्हा बस स्थानकला जाऊन त्यावेळेस कुडाळच्या SDO कोण होते? भाज बोंद्रे नावाचे हं. SDO होते. हं. चांगलं सहकार्य केलं त्यांनी आणि मला कलेक्टर ऑफिसला पाठवलं. हं. कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर तिथं चौकशी केली तर द्यायला काय हरकत नाही. हं. पण मी म्हटलं ते SDO साहेब येणार आहेत. मग कलेक्टरना भेटायला गेलात तुम्ही? हा, मग कलेक्टर कोण होते? अशोक खोत कलेक्टर हां. होते हां. आणि PD करवंदे साहेब RDC होते. हां. आणि त्याने मग त्यांच्यात चर्चा झाली. हं. आस्थापनेच्या अव्वल कारकूनला बोलवून घेतलं. मग त्यांच्यात डिस्कस झालं, जर 4था आला नसेल तर ह्यांना ऑर्डर द्यायला काय हरकत नाही. आणि अशी चर्चा होत असतानाच SDO साहेब तिथं आले. हं. आणि त्यांच्यासमोरच चर्चा झाली की यांना ऑर्डर द्यावी. मग SDO साहेबांनी मलाच सांगितलं, तुम्ही आता इथून कणकवलीला चला हं. आणि त्यांना ऑर्डर तयार करायला सांगा. मी हं. मलाच सांगितलं. हं. मग इथं SDO ऑफिसला आलो. संबंधित शिरस्तेदारांना बोलून ऑर्डर तयार केली त्यांनी. हं. आणि दुसऱ्या दिवशी मला ऑर्डर दिली तलाठी पदाची. आणि ती तारीख म्हणजेच 12/1/90 ला ती ऑर्डर घेऊन 12/1/90 कुठच्या गावामध्ये मिळाली? हडपीड. बघा, हडपीडमध्ये 12/1/90 तुम्ही एक तलाठी म्हणून रुजू झालात. पण मला एक सांगायला इंटरेस्टिंग प्रश्न, कारण तुम्ही नंदुरबारहून कणकवलीमध्ये आलात, कणकवलीमध्ये तलाठी म्हणून पदाला आलात, पण कधी वाटलं होतं की ज्या कणकवलीत मी पहिला उतरलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, त्याच कणकवलीचा एक दिवस मी तहसीलदार असणार आहे? असं तर स्वप्नात पाहिलं नव्हतं. हं. कारण जनरली असं व्हायचं पूर्वीच्या काळी की तलाठी फार मंडळ अधिकारी होऊन रिटायर व्हायचे. हं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की जे काही डिपार्टमेंटले अंतर्गत एक्झाम्स असतात, त्यात सब सर्व्हिस एक्झाम, म्हणजे त्याला SSD एक्झाम म्हणतो, हं. तर ती सेवेमध्ये कायम होण्यासाठी असते. आणि ती एक्झाम दिली तरच तुमचं वार्षिक वेतनवाढ निघतं, नाही तर निघत नाही. हं. तर अशी ती पहिली एक्झाम दिली, ती पास झालो. आणि वेगवेगळ्या संघटना ह्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी झटत असतं. हं. तसंच आज मी आहे तो तलाठी संघटनेचं आंदोलनाचं यश म्हणून मी तहसीलदार आहे, असं मला आनंदाने सांगावंसं वाटतं. हं. कारण तलाठी संघटनेने जसं लिपिक वर्गांना क्वालिफाय एक्झाम्सला बसायची संधी मिळते, तशी आम्हाला सुद्धा मिळावी, हं. तलाठी संवर्गातल्या लोकांना. आणि मग ती संधी 1998 साली मिळाली. आम्ही 99ला बसलो, पास झालो आणि ह्या पदाच्या रेसमध्ये त्यावेळी आलो आम्ही.
नक्कीच. मला सांगा, तुम्ही नंदुरबारहून आलात. मुद्दाम मुद्दाम विचारतो कसा, नंदुरबार कुठे, सिंधुदुर्ग कुठे? आणि तुम्ही नंदुरबारहून आल्यानंतर एका हडपीडसारख्या गावामध्ये तुम्हाला पहिलं तलाठी म्हणून तुमची नियुक्ती झाली. हडपीड गाव कसं असेल, काय असेल, असं मनात अनेक प्रश्न होते असतील आणि हडपीडमधले काही अनुभव सुद्धा असतील. काय सांगाल? निश्चितच आहे की नंदुरबार आणि कोकणामधली गावांची परिस्थिती हं, फार वेगळी आहे. हं, तिथं गावठाण एरिया सोडलेला असतो आणि त्यात एकत्रित घरं असतात. हं, इथं पहिल्याच वेळी आलो तेव्हा मला गाव असं वाटतच नसतं. इथं 2-3 घरं, तिथं 4 घरं, 5 घरं, म्हणजे वाड्या-वाड्या मिळून गाव होतं आणि इथं एकत्रित सगळे गावातली घरं एकत्रित दिसतच नाही. हं, त्यामुळे नक्की गाव आणि गावाची हद्द काय कळायला मार्ग नाही. तर हा विसंगतपणा मला इथं जाणवला हं, आणि त्यामुळे अ, मी नंदुरबार म्हणजे जसं आपल्या इथं इकडे या भागाला कोकण म्हणतो, हं, तसं आमच्या भागाला तिकडे खानदेश म्हटलं जातं. हं, मी पश्चिम खानदेशचा तसा. हं. आणि कोकणची घरांची रचना, इथली भौगोलिक परिस्थिती हा एक वेगळाच विषय बघायला मिळाला आहे. आता तुम्ही अगदी अस्सल कोकणकर झालेले आहात. म्हणजे गेल्या एक जवळजवळ 36 वर्षात कोकणकर असे झालेले आहात. पहिलं ज्यावेळी आलात तेव्हा तिकडची खाद्यसंस्कृती, इकडची खाद्यसंस्कृती काय कसं वाटलं? निश्चित पुस्तकात वाचलं होतं, कोकणाची घरं फार उताराची असतात आणि कोकणाचं मुख्य अन्न भात आणि मासे असं हं, शाळेत शिकलेलो आम्ही आणि ते इथं प्रत्यक्षात बघायला मिळालं. आमच्याकडे वरती भाकरीचं प्रमाण जास्त असतं. हं, कारण भाकर आणि शेतातलं सगळं जे काही कडधान्य असतं त्यापासून तयार केलेल्या डाळी हे सगळ्या हा जमीन आसमानाचा फरक होता. हं. म्हणजे इथं मच्छी म्हटल्यानंतर थोडंसं मांसाहाराचं प्रमाण जास्त असतो. ठराविक दिवशी मच्छी पाहिजे म्हणजे पाहिजे असते. नॉनव्हेज हवं म्हणजे हवंच असतं. तर तसं तिकडे एवढं नाही. मासे वगैरे म्हणजे समुद्राचे मासे वगैरे खाण्याचं. समुद्राचे मासे हे इकडे वैशिष्ट्यच आहे आपल्याला. बरोबर. अरबी समुद्र बाजूला आहे आणि त्यामुळे निश्चितच मच्छी नक्कीच. मिळते इथं. नक्कीच. पवारसाहेब, मला आणखी एक जाणून घ्यायला लागेल, कारण तुमच्या हडपिडीतून नंतरच्या कारकिर्दीकडे मी येणार आहे. कसं कसं तुम्ही टप्प्याटप्प्याने तहसीलदार पदाकडे गेलात. पण तत्पूर्वी आपण तुमचे आई वडील, गाव कसं आहे तुमचं, घर कसं आहे तुमचं, आणि नंदुरबार जिल्हा कसा आहे? हे बघा नंदुरबार जिल्हा हा तसं शेतीने शेतकरी लोक आहेत. म्हणजे उद्योग व्यवसाय आता इथं जसं आपण आंबा फळबागातनं जे उत्पन्नाचा स्तोत्र आहे किंवा मच्छीमारीपासून उत्पन्नाचं, तर तिथं टोटली सगळी बऱ्यापैकी लोक ही शेतीवर अवलंबून आहेत आणि प्रत्येक माणूस शेतीकडेच शेतीच्या साधन संबंधीवरच जगत असतो. हं, हा फरक आहे. माझे आई वडील शेतकरी कुटुंबातीलच असल्यामुळे त्यांचं शेती ह्याच उत्पन्नाचं साधन असल्यामुळे शेतीच करायची आणि त्यांच्या वेळप्रसंगी त्यांच्याबरोबर आम्ही पण शेतात कामं केलेली आहेत. नक्कीच. शासकीय सेवेत यापूर्वी कोण होतं का तुमच्या घरातलं? हा प्रश्न एकदमच भारी आहे. हं, आमच्या कुटुंबात कोणीही शासकीय सेवेत नव्हतं. हं, परंतु मला जी शिक्षणाची गोडी, शिक्षणाचे बाळकडू जर दिले असतील तर ते आमच्या आईचे बंधू मामा, हं, म्हणजे आमचे मामा. हं, इकडे माझे वडील थोडेसे वडील आणि वडिलांचे वडील म्हणजे आमचे आजोबा याच्यामध्ये हं. तात्विक काहीतरी वाद असतील आणि त्याने मग ते त्यांचं मूळ गाव सोडून इकडे आमच्या आईच्या माहेरीच येऊन थांबले आणि इथंच आमचा जन्म झाला, शिक्षण इथंच झालं. पण इकडची मंडळी जी होती मामाकडची म्हणजे आईच्या माहेरची मंडळी ही थोडी सुशिक्षित आणि शैक्षणिक प्रवाहातली होती आणि निश्चितच त्यांच्या प्रवाहाखाली शाळेत मला वेळेत पाठवणं हं. म्हणा, हा त्यांच्यामुळे झालं आणि त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांच्या त्या संस्काराच्या जोरावर प्रायमरी असेल, माध्यमिक असेल किंवा कॉलेज असेल, हा
प्रवास नक्कीच. झाला. मग तुमचं लग्न कधी झालं? आता मुलं काय करतात आणि आई वडील आता काय करतात? वडील एक्सपायर झाले, हं, पण आई आहे. आई आता 82-83 वय आहे. ती मागील 2 वर्षापूर्वी आम्ही शेतातच एक शेड बांधलेले आहे. हं, ती तिथंच राहायची. पण पोरगा तहसीलदार झाला आणि आई शेतात राहते शेडमध्ये. हं, हे काही तत्त्व थोडंसं पटलं नव्हतं म्हणून आईला आता घरी आणलं. हं, मग ती उलट शेतात ती तंदुरुस्त होती. आता थोडी शेतात राहिल्यामुळे हालचाल हे कर, काही ना काही काम करून हालचाल व्हायची. आता ती घरात असल्यामुळे तिला असं वाटतं, की आपल्याला काहीच काम नाही किंवा त्याच्यात थोडंसं आजारपणाचाही थोडासा प्रसंगाला तोंड द्यावं लागतं तिला. हं, हं. परंतु आईने कष्ट केलं आणि त्यामुळे आम्ही इथं आहोत. नक्कीच. तुमच्या डोळ्यात म्हणजे ते एक अश्रू पण आहे आईप्रती. मला सांगा आता तुमच्या पत्नी काय करतात? मुलं काय करतात? आणि लग्न कधी झालं हे हां, पण? ज्या वर्षी 90मध्ये मी इथं जेव्हा आलो, हं, त्याच्या अगोदरच चालू होतं, की घरामध्ये कसं होतं, आई स्त्री म्हणून ती एकटीच होती. हं, मला एक लहान भाऊ आहे आणि वडील म्हणजे त्यामुळे आईला घरात मदत करायला कोणीतरी हवं आणि हं, थोडीफार शेती आहे. कारण शेतीमध्ये काम करायचं, घरी काम करायचं, या सगळ्या हिशोबानं नोकरी लागेल की नाही लागेल हा प्रश्न बाजूला होता. परंतु घरात एक आईला सपोर्ट करणारे एक व्यक्तिमत्व कोणतरी असायला पाहिजे होतं. म्हणून माझ्या लग्नाचा विचार सुरू केला होता हं. आणि कॉलेज जीवनातच हे त्यांच्या डोक्यात विषयला मी म्हटलं मी शिक्षण पूर्ण करणार, छोटी-मोठी नोकरी मिळवणार आणि मग पुढे काय ते. पण नशिबाने साथ दिली. 90ला जॉइन झालो आणि त्याच वर्षी लग्न पण झालं. नक्कीच, पूर्वनियोजितच होतं लग्न. नक्कीच. तुमच्याशी बोलत असताना एक साधा, संयमी, सुसंस्कृतपणा हे सगळे गुण दिसतात. म्हणजे तहसीलदार म्हटल्यानंतर एक असतो बडेजाव. म्हणजे मी तहसीलदार आहे. तसा कुठचाही तुमच्यामध्ये अगदी तहसीलदारच्या खुर्चीवर बसताना सुद्धा एक बडेजाव नसतो. कुठून कसं जमतं तुम्हाला? कारण एक जर बघितलं तर एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही गेलात. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर. हे सगळं कसं गणित जमतं? कारण हे सगळं जमवणं खूप अवघड असतं. नाही जनरली जेव्हा ग्रामीण भागातली लोकं अतिशय प्रेमळ असतात आणि त्यांना मुळात तहसीलदारच्या चेंबरमध्ये येणं म्हणजे अवघड वाटतं किंवा आत गेल्यावर काय होईल, काय बोलतील असा एक सहज जो मनामधली भीती असते, ती की कोणतीही भीती माझ्यासमोर आलेल्या पक्षकारांमध्ये येऊ नये असं नेहमी वाटतं आणि आपल्याला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पण हं, मी कणकवलीला प्रमोशन झालं माझं तहसीलदार म्हणून. हं, तिथेही मी माझा दरवाजा, चेंबरचा दरवाजा कधीही बंद केलेला नव्हता. इथंही तसंच करतो. हं, देवगडला सुद्धा, की परवानगीची आवश्यकता असू नये. फक्त स्टेप बाय स्टेप, वन बाय वन व्यक्तिमत्व आलं, की आपल्याला त्यांना वेळ देता येईल, हं, चांगलं बोलता येईल, त्यांची कामं चांगलं करता येतील. हं. हा एक उद्देश असतो. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात, की महसूलमध्ये काम करत असताना ज्याच्या डोकावर बर्फ आहे आणि ज्याच्या तोंडात साखर आहे, तोच माणूस शांतपणे काम करू शकतो, असं नक्कीच, मला वाटतं. नक्कीच. म्हणजे आम्ही ते बघितलंय सगळं चित्र म्हणून म्हटलं. साहेब आणखी आता आता पुन्हा एकदा आपण त्या हडपीडकडे जाऊया. तुम्ही हडपीडमध्ये तुम्ही तलाठी म्हणून दाखल झालात. किती वर्ष हडपीडमध्ये होता आणि कशी ही टप्प्याटप्प्याने तुमची पुढची वाटचाल होत गेली? निश्चितच 1990 ते 93 या दरम्यान हडपीडमध्ये काम केलं. हडपीडमध्ये काम करत असताना ॲक्च्युली मला सातबाराचा गंध पण नव्हता. म्हणजे सातबारा काय हेही मला माहीत नव्हतं. परंतु फार त्यावेळी नोकरी मिळाल्यानंतर फार ट्रेनिंग वगैरे दिलं जायचं असं काही नव्हतं. परंतु फार तर एखादा सीनियर तलाठी असेल, त्या तलाठीकडे काही दिवस काम करायला किंवा शिकून घ्यायचं असतं आणि हं, त्याप्रमाणे दत्तात्रय भगवान सावंत नावाचे एक फार सिनियर तलाठीग्रस्त होते शिरगावला आणि ते फोंड्या गावचे.
त्यांना आम्ही गुरु समान मानतो आणि त्याने आम्हाला अतिशय, ते स्वतः इतके शांत होते, तोच शांतपणा माझ्यात आला असं मला वाटतं. कारण ते आपल्या समोरचं काम बाजूला ठेवून आमच्या शंका पूर्ण निरसन करून द्यायचं. आणि त्यांची सवय आम्हाला निश्चितपणे लागली. ते अगदी शेवटच्या रिटायर होईपर्यंत कधी काही जरी अडचण आली तर आम्ही त्यांना विचारायचो आणि ते आम्हाला निस्वार्थपणे सल्ले पण दिले. कामकाज कसं करायचं याचे बाळकडू त्यात सावंत साहेबांनी दिलं मला. नक्कीच. हडपीडमधून तुम्ही किती वर्ष होता आणि हडपीडनंतर तुमची नंतर बदली कुठे झाली? हडपीडला साधारण 3 वर्ष होतो. आणि देवगडला त्यावेळी जी निगुडकर नावाचे तहसीलदार होते. आणि त्यांनी म्हणजे माझ्यातला काय पोटेन्शियल बघितला मला माहीत नाही, परंतु मला म्हणजे असं काय विचारतं, ते बोललं की छोट्या सजावर काम केलंस, तुला थोडंसं जास्त काम करायला पाहिजे आणि म्हणून मोठ्या गावात तुझी नियुक्तीचा मी DO लेटर लिहितो आणि पाठवतो. आणि मला त्यांच्यामुळेच मुणगे, देवगड तालुक्यामधील मुणगे गाव, जेही समुद्रकिनारी गाव आहे, फार भगवती देवीची फार कृपा आहे त्या गावावर. आणि त्या गावामध्ये जोडलेला पोयरे आणि आडबंदर गाव आहे. या म्हणजे 2 गावाचं काम करताना नंतर आता मला 3 गावांचं काम करायची संधी मिळाली. आणि तिथं मी 93 ते जवळपास 2000 या कालावधीपर्यंत काम केलं. ते काम करत असताना हिंदळे गावचे तलाठीमध्येच थोडं एक्सपायर्ड झाले. मग हिंदळ्याचा अतिरिक्त कार्यभार पण दिला माझ्याकडे. दरम्यानच्या काळात मिठबावचं सुद्धा तलाठी बदली होऊन बाहेरगावी गेलं. त्यामुळे मी देवगड तालुक्यातून बदली होईपर्यंत हिंदळे आणि मिठबाव या तिन्ही तलाठी सजांचं मी काम करत होतो. नक्कीच. तुम्ही तलाठी पदावर काम केलं. तलाठी हा शब्द थोडासा कसा वेगळ्या अर्थाने पण बघितला जातो, कारण तलाठी हा पैसे घेतो अशा पद्धतीचं एक चर्चा असते, बोललं जातं. तलाठ्याकडे जायचं म्हणजे काहीतरी आपलं काम असेल तर पैसे घेऊन खिशातून गेलंच पाहिजे. काय सांगाल तुम्हाला आलेला अनुभव? आता हा मुद्दा आपण विचारला, मला बरंच वाटलं. कारण असं आहे की म्हणजे गमतीने म्हणतात लोक, ज्याच्या नाही ललाटी ते करे तलाठी. पण काही असे मंडळी आहे काही की ते खरंच काहीतरी लोकांचं आपला हेतू साध्य करण्यासाठी काहीतरी थोडं इकडे तिकडे कागदोपत्री अडचणी निर्माण करायचा प्रयत्न, सगळेच करत नाही पण असतात काही लोक तसं. आणि मग हे 4 लोक त्या पदाची शान घालवतात. आणि मी साहेब तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो की मी ते बदलण्याचा प्रयत्न केला. मला बरेचसे असे काही काम झाल्यावर लोक, भाऊ किती पैसे द्यायचे, तुम्हाला कोणी सांगितलं याचे पैसे द्यावे लागतात तसं? मी उलटा प्रश्न करायचो. नाही तलाठी ऑफिसला गेल्यावर काम केल्यावर काहीतरी द्यावं लागतं. पण जी निश्चित फी असते, त्यावेळी आम्ही सुरुवातीला लागलो तर सातबाराची फी होती 2 रुपये आणि 8 फेरफारचा 2 रुपये. आणि ते सगळं आज तलाठी लोक फार सुखी आहेत. क्लिक करतात, सातबारा ओपन करतात, प्रिंटरला ऑर्डर देतात, प्रिंट येते. आम्ही त्यावेळी हाताने लिहून द्यायचो 7-12, 8 फेरफार. शक्य झालं तर त्याच दिवशी एक सिंगल असेल, जास्त असतील तर नंबर लिहून घेऊ, उद्या या परवा या, त्यावेळी यायचं. म्हणजे लोकांचं गरज किती दिवसात मिळायला पाहिजे याची गरज ओळखून त्यावेळी किंवा त्यांच्या गरजेला आपण लवकर कसं देता येईल हा दृष्टिकोन ठेवून काम केलं. आणि पैसा हा केंद्रबिंदू न मानता
लोकांना चांगली सेवा. तो समजा मी मुनग्याला तलाठी म्हणून काम करत असताना पोयरेमध्ये गादववाडी फार एका बाजूला असायची. जवळजवळ 3-4 किलोमीटर त्या लोकांना चालत यावं लागायचं. मग अशा लोकांना आपण आपलं वेळ जास्त खर्च करून त्यांना त्याच वेळेत जर देता आलं तर ती स्थिती मी आजही तालुक्याच्या तहसीलदार म्हणून काम करत असताना देवगडमध्ये धालवली, पोंभुर्ले असे फार एका बाजूला म्हणजे 50 किलोमीटर अंतरावरची गावं आहेत. आणि त्या लोकांना जर ऑफिसला यायचं असेल ते बसने येणार. सकाळी येणार तर त्यांना यायला दुपार होईल. दुपार भेटल्यानंतर आमच्यातले महाग चांगले मिळाले तर लगेच काम होईल. नसेल आज नाही येऊ, आता वेळ नाही, ते बिचारे लोक ऑफिसरचं ऐकतात किंवा ऑफिसमध्ये क्लार्कचं ऐकतात आणि निमूटपणे निघून जातात. तर मी आमच्या स्टाफला आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन ठेवलेली आहे की लांबून आले, कुठून आला माणसाची चौकशी करा. जो लांबून आला असेल, त्याला जास्त फेऱ्या पडत असेल तर त्याचं काम त्याच दिवशी आपण करून दिलं पाहिजे. अशा पद्धतीची टेंडन्सी वापरून कामकाज सध्या तरी करतो. आणि त्यामुळे सरकारी फाईल जसं म्हणतात 6 महिने सरकारी काम आणि 6 महिने थांब, ही जी काय संकल्पना असेल तेही आपण खूप नसेल पण थोडेफार बदलायचा प्रयत्न नक्कीच ते दिसतंय तुमच्या कामातून. कारण ज्यावेळी आम्ही तहसीलदार कार्यालयात येतो त्यावेळी तुमच्याकडे कार्यालयात आलेला माणूस, प्रत्येक माणूस हसत जातो. त्याच वेळी समजतं की तुमचं कामाची पद्धत आहे. मला सांगा, तुम्ही तलाठी म्हणून किती वर्ष होता, त्याच्यानंतर तुम्ही मंडल अधिकारी झालात. मंडल अधिकारी म्हणून तुम्हाला कुठे कुठे काम करण्याची संधी मिळाली? मी देवगडमधून हडपीडहून मुनगे नंतर मिडगाव कणकवली मधलं कलमट गाव. तेव्हा देवगडमधून मी जेव्हा कणकवली तालुक्यात गेलो त्यावेळी इथली लोक मला असं भीती घालायचे की कलमट म्हणजे राजकीय वर्दस्त असलेलं गाव आहे आणि त्या गावात तुम्हाला काम करणं अवघड होईल. ते म्हटलं कागदोपत्री व्यतिरिक्त अशा वेगळ्या कुठल्या भानगडी असतील तर ते आपण आव्हान म्हणून स्वीकारून काम करायचं म्हटलं माझ्या मनोमनी. आणि जवळपास जे झंगटी गाव समजलं जायचं तिथं मी पावणे 6 वर्ष काम केलं कलमटमध्ये. आणि तिथं खऱ्या अर्थाने तलाठीमधल्या ज्या काही अडीअडचणी असतील, किचकट गोष्टी असतील, दप्तर तसं म्हटलं तर फार अवघडही आहे, सोपंही. समजणाऱ्याला सोपं आहे, काम करणाऱ्याला अवघड आहे. नक्कीच. म्हणजे कलमट सारख्या गावात सुद्धा तुम्ही काम केलं. हो. मला सांगा, कसा अनुभव होता? म्हणजे एकूणच म्हणजे मोठी गावं, मोठी म्हणजे अगदी जबाबदारीची गावं होती. मग ही गावं पेलताना काय, म्हणजे अगदी काही असे सुद्धा अनुभव आले असतील की म्हणजे अगदी कठीण प्रसंग असतात, त्याच्यातून आपण कसं मार्ग काढावं. मग असे काही प्रसंग तुमच्या त्या तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत, म्हणजे काहीतरी आपल्याला कोणतरी तिथला गावातला सरपंच येतोय किंवा काय करतोय काहीतरी असं, किंवा एखादा नाही, कसं आहे, निश्चितच जेव्हा पदाधिकारी जेव्हा असतात त्यांच्याकडे एक पदाचं एक झालर असते. मी सदस्य आहे, मी सरपंच आहे किंवा मी पस सदस्य असल्यामुळे आपल्याला त्यात एक वेगळं रिस्पेक्ट मिळावं अशी एक अपेक्षा असते. आणि कधी कधी काही हे सगळी मंडळी समंजस असते तर कधी कधी थोडं आपल्याला एक विशिष्ट मान मिळावा. तर अशा वेळी थोडंसं आपलं व्यक्तिगत जे सेन्स आहे ते आपण पाळले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण समोरच्याची सेवा ही आपण कशा तत्परतेने देता येईल याकडे निश्चितच सेन्स बघून आपण काम करावं लागतं. नक्कीच. असा हा जो प्रवास होता, तुम्ही तहसीलदार पदापर्यंत पोहोचलात. तहसीलदार म्हणून तुम्ही पहिलं कधी पाऊल ठेवलं तहसीलदार म्हणून, आणि कुठे?
कणकवलीला मी निवासी नायब तहसीलदार होतो हं. आणि माझं सुदैव की मला कणकवलीलाच तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आणि 19/9/2022 हं. ला हं. मी तहसीलदार या पदी पदोन्नतीने हजर झालो. नक्कीच तुम्ही तहसीलदार म्हणून नायब तहसीलदार म्हणून झालात. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही म्हटलात की मी पहिला नंदुरबारहून आलो त्यावेळी कणकवलीत उतरलो होतो आणि त्याच कणकवलीमध्ये तुम्ही तहसीलदार म्हणून झाला, काय भावना होती? म्हणजे त्यावेळची भावना, मी ज्या स्टँडवर, ज्या बसस्थानकावर, ज्या बसस्थानकावरच्या सुलभ शौचालयात मी आंघोळ केलेली आहे आणि आज मी एका तहसीलदाराच्या केबिन मध्ये बसतोय, काय भावना होती? निश्चितच आहे. मी तुम्हाला म्हणजे तुम्ही माझ्या व्यक्तिमत्वावर बोलताय. मी कधीही पदात म्हणजे व्यक्तीपेक्षा पद फार मोठा आहे असं समजत नाही. कारण पद येतील जातील. मी नंदुरबारहून कधीही आलो तर मला गावकर साहेब किंवा केसरकर साहेब हे कधी नजरे आड करणार नाही असं प्रत्येक माणूस मला करणार नाही या भावनेने मला त्या पदाची गरमी म्हणजे फार मी खूप वेगळा, इतरपेक्षा फार मी वेगळा आहे असं मला मी समजत नाही. नक्कीच कणकवली म्हटली की थोडस म्हणजे हा, निश्चित प्रत्येकाच्या मनात एक वेगळं वेगळं वातावरण होतं. म्हणजे कणकवलीत काम कसं करायचं, मग अशा वेळेला तुम्ही कणकवलीत जे तहसीलदार झालात, काय अनुभव आले? म्हणजे असं थोडस म्हणजे राजकीय वातावरण तिथे तापलेलं असतं अशा परिस्थितीत. मुळातच 1990 मध्ये आलो त्यावेळी मला वाटतं जिल्ह्याचं राजकारणच थोडंसं वेगवेगळ्या राजकीय रंग घेत होता असं म्हणायला हरकत नाही. कारण मला वाटतं या भागातनं कणकवली, मालवण या भागातनं राणे साहेबांची एंट्री झालेली होती. तिकडे कुडाळ पुष्पेश्वर सावंत साहेब आणि तिकडे काय नाव ते भोसले आपले प्रवीण भोसले, प्रवीण भोसले साहेब आणि इकडे देवगडला आप्पासाहेब गोपटे असं 4 पक्ष, वेगळे वेगळे पक्षाचे वेगवेगळे आमदार आणि त्यानंतर आलेली युतीची सत्ता आणि सत्तेतनं वेगवेगळे मंत्रीपद वगैरे ह्याच्यातनं म्हणजे जिल्ह्याचं राजकारणच त्यावेळी असं एक वेगळ्या प्रशासकीय वाटचालीकडे. बरोबर. मग अशा काळात तुमच्याकडे, तुम्ही ज्यावेळी तहसीलदार म्हणून आलात, या काळात काही निवडणुका झालेल्या का? निवडणुकीत तर झाल्यात, लोकसभा, विधानसभा. हा एक वेगळा अनुभव म्हणजे ग्राउंडला काम करणं आणि वरच्या पोस्टला येऊन काम करून घेणं, हा तर फील्डचा अनुभव असल्यामुळे कोणत्या गोष्टी कधी कराव्या ह्या निश्चितच आपल्याला थोडंसं ज्ञात असल्यामुळे त्या काम करायला अडचण वाटली नाही. नक्कीच. मला आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण कसं, नितेश राणे हे पालकमंत्री आहेत आणि ते आपल्या मतदारसंघात एक कर्तव्यदक्ष अधिकारीच ठेवतात. त्यांनी तुम्हाला या मतदारसंघात ठेवले म्हणजे तुमचा नक्कीच कर्तव्यदक्षपणा आहे, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही काम करण्याची तुमची पद्धत चांगली असावी. काय सांगाल, म्हणजे नितेश राणेंच्या मतदारसंघात ते पालकमंत्री असताना आणि त्यांना जो भाग आवडतो त्या देवगडमध्ये तुम्ही तहसीलदार म्हणून आहात, काय त्यांच्याकडून कशी कौतुकाची थाप असते? निश्चित ते चांगल्या कामाला चांगला सपोर्ट करतात आणि त्यांचे एक पालकमंत्री किंवा या भागाचे आमदार म्हणून एकच अपेक्षा असते की जनतेची कामं व्हावी, जनतेची कामं विना तक्रारी व्हावी. हा दृष्टिकोन त्यांचा आहे. तो दृष्टिकोन आम्ही नजरेसमोर ठेवून काम करतो. त्यामुळे निश्चितच त्या कामाची कौतुकाची स्थाप त्यांनी मला दिलेली आहे. आणि विशेषतः मी कणकवलीला तहसीलदार असताना
एकाच ठिकाणी 4 वर्ष काम केल्यानंतर साहजिकच होती, प्रशासकीय बदली अटळ होती. आणि त्यावेळी मी म्हटलं मला माझं नोकरीची सुरुवात देवगडमध्ये झाली आणि देवगडला झालं तर बरं होईल. देवगडसाठीही प्रयत्न केला. त्यावेळी देवगड कणकवलीहून मी देवगडला आलो. परंतु 4 वर्षाच्या क्रायटेरियामुळे मला मुंबईला जावं लागलं. मुंबई अंधेरीला संजय गांधी तहसीलदार म्हणून काम केलं. पण निवडणुका झाल्यानंतर इकडे यावं, इथल्या जनतेची इच्छा सध्याच्या पालकमंत्री महोदयांकडे लोकांनी बोलून दाखवल्या. आणि पालकमंत्री महोदयांच्याही मनात होतं की आपल्या इथल्या लोकांची चांगली सेवा व्हावी, चांगली कामं व्हावीत, म्हणून त्यांच्या मनात ज्या इच्छा होत्या त्या मीही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो कामाच्या रूपाने. आणि त्यांचं निश्चित सहकार्य असतं. नक्कीच. दर्शको, मला आणखी एक सांगायला आवडेल की आर.जे. पवार हे आमचे चांगले मित्र आहेत आणि ते मित्र प्रामाणिक आहेत. आणि अशा प्रामाणिक मित्राची म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की पालकमंत्री आपल्या मतदारसंघात एखादा चांगला कर्तव्यदक्ष अधिकारीच ठेवतात. आणि ज्या अर्थी नितेश राणे साहेबांनी तुमची नियुक्ती देवगडसारख्या भागात केली आहे, त्या अर्थी तुमचा नक्कीच प्रामाणिकपणा आहे किंवा काम करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे खरंच तुमचं कौतुक करावं लागेल, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने चांगलं एक सेवक म्हणून काम करता. मला सांगा साहेब, गेली 36 वर्ष तुम्ही काम करता. 36 वर्ष काम करत असताना कुटुंब आणि हे सगळं आपलं काम, ह्याचा समतोल कसं राखणं? कारण कसं आपल्या कुटुंबाला पण वेळ द्यावा लागतो. तहसीलदार म्हटल्यानंतर म्हणजे तलाठी म्हटल्यानंतर हा 24 तास ड्युटीवर असतो, म्हणजे उन्हा पावसाची तमा न बाळगता. मग असं तुमचं कुटुंब आणि हे तुमचं काम याचा समतोल तुम्ही कसा राखलात? घरात मिसेस आहे आणि ती गृहिणीच आहे. आणि त्यामुळे मला कामावरचा ताण मी घरी घेऊन जात नाही किंवा घरातला ताप कामावर आणत नाही. म्हणजे घरचं घरी, ऑफिसचं ऑफिसमध्ये. त्यामुळे घरातलंही वातावरण सुलभ असेल तर आपण चांगलं काम करू शकतो. आणि तसंच मिसेस 10वी शिकलेली आहे आणि ती उत्तम प्रकारे माझ्या सेवेला सहकार्य म्हणजे मदतच केलेली आहे. घरातलं वातावरण चांगलं असेल तर आपण बाहेर जाऊन चांगलं काम करू शकतो. त्यामुळे तिची साथ आहेच मला. मुलगा पहिलं नवोदयमधून शिकलास. सावंतवाडीचं जे सांगेली ठिकाण आहे, जेव्हा मी इथून देवगडहून बदली झाली कणकवलीला, तेव्हा 5वीत होता तो. आणि तिथंच 5वीतनं ते एक्झाम देऊन 6वीला ज्या सेंट्रलच्या केंद्रीय विद्यालय आहेत त्या विद्यालयामध्ये CBSE बोर्ड पॅटर्नचं शिक्षण त्याने घेतलं 10वीपर्यंत. नंतर 11वी-12वी त्याने पुण्याला केली. आणि मुंबईमधलं भवन्स कॉलेज, सरदार पटेल भवन्स कॉलेज, या कॉलेजमध्ये त्याने BE केली इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये. हे मुलीसुद्धा ग्रॅज्युएट आहे. आणि म्हणजे छोटं कुटुंब सुखी कुटुंब या अर्थात आम्ही बसतो. नक्कीच. सर, तुम्ही मगाशी म्हटलं 36 वर्ष 4 महिने आणि 20 दिवस ही सेवा. 36 वर्ष 4 महिने 20 दिवसाची सेवा 31 मेला तुम्ही कुठेतरी पुन्हा पुढच्या तुमच्या वेगळ्या कामासाठी तुम्ही जाणार. पण मला सांगा, या 36 वर्षातले काही वेगळे अनुभव की तुमच्या लक्षात राहतील असे काही अनुभव दर्शकांसाठी खास? निश्चित आपल्याला आणि काही दर्शकांना पण माहिती असेल की देशातला अमृत महोत्सव जो साजरा करायचा होता, आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वेगवेगळे आदेशित केले होते की आपण तालुक्याच्या ठिकाणी 75 फुटी स्तंभ उभारून तिथं 75 फुटी स्तंभावर ध्वजारोहण व्हावा अमृत महोत्सवच्या निमित्ताने. 15 ऑगस्ट 22ला ही किमया आपण घडवून आणली. आपल्यालाही आपल्या चॅनलच्या मार्फत सुद्धा न्यूज आलेली होती. आणि ती मला एक नेहमी प्रेरणा देणारी गोष्ट ठरेल. आणि दुसरं, ज्या पदावर काम केलं त्या पदावर मला प्रशासकीय सन्मान मिळालेले आहेत. जसं की मी
मुनगे हिंदळे भागात असताना, हिंदळे सजाला असताना मला जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार मिळाला, जे फार कमी लोकांना मिळतं आणि माझ्यासारख्याला तर मिळणं मुश्किलच. मी एवढा नंदुरबारहून आलो, माझं इथं ना राजकीय बॅकग्राऊंड ना काय, माझा बॅकग्राऊंड फक्त काम एवढंच असून मला सेवेच्या 11वी वर्षी जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर वेगळ्या अर्थाने कलांनी मिळाली माझ्या कामकाजामध्ये, की शासन कामाची दखल घेतं आणि त्या पुरस्काराच्या रूपाने काम करण्याची जबाबदारी वाढली आणि त्या जबाबदारीने मला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली. नक्कीच तुम्ही म्हटलात की प्रेरणा मिळाली, पण मगाचपासून आपण बोलतोय की एक प्रामाणिक अधिकारी आणि तो निवृत्त होतो. पण मला सांगा एक महत्त्वाचा प्रश्न, जरी तुम्ही प्रामाणिक असलात तरी काही दबाव सुद्धा असू शकतात. एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना काही दबाव असू शकतात. असे दबाव तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला पेलावे लागलेत का? मुळात दबाव हा शब्द थोडासा चुकीचा मी म्हणणार नाही, परंतु ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील किंवा लागणार आहेत आणि ज्यांच्याकडून हे येऊ शकतं, तर अशा गोष्टी आपणच अगोदर की माझ्यासमोर आता असं असं काम आहे, हे असं असं होईल आणि मी एवढं करू शकतो, असं जर तुम्ही समोरच्याला समजून सांगितलं तर मला वाटतं असं दबाव हा प्रकार नाही, पण राजकीय दबाव म्हणजे वेगवेगळ्या हे बघा, पद्धतीचे असू शकतात. म्हणजे विरोधी असतात, येऊ सत्ताधारी शकतं. असतात सत्ताधाऱ्यांना किंवा असे प्रसंग असतात की विरोधकांना नेहमी अशा राजकीय घटना घडतात त्यावेळी तुमची मोठी कोंडी होत असते. हा होते ना, परंतु तुम्ही जसं म्हणाल ते एका व्यक्तिमत्वाबद्दल की आश्वासक किंवा हे, मला विरोधक सुद्धा असं नाही म्हणू शकले की हे एकाच सत्ताधाऱ्यांचंच काम करतात किंवा विरोधकांचे काम टाळाटाळ करतात. अशी साहेब संधी मी दिली नाही कोणाला बोलायची आणि मी जे असेल ते सत्ताधारी असो विरोधक असू दे, त्यांचं जे नियमानुसार काम आहे तर आपण ते काम टाळाटाळ केलेलं नाही. त्यामुळे अशा प्रसंगाला मला पण असे असे काही प्रसंग आले काय, राजकीय राडे असतील किंवा काय असतील असे प्रसंग की आपल्या आयुष्यात नशिबाने आले नाहीत असं वाटतं? हा निश्चित आले नाहीत. काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो त्यावेळी थोडंसं येतं फोनाफोनी, पण आपण मेरिट काय हे सांगितलं गेलं पाहिजे आणि आपला निर्णय हा मेरिटवर असेल तर तसा दबावाला मला वाटतं सामोरं जायची गरज लागत नाही. नक्कीच. मला सांगा, अनेक लोकांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात. कारण जर बघितलं तर इतकी वर्ष प्रदीर्घ सेवा, नंदुरबारसारखा विद्यार्थी सिंधुदुर्गात येतो आणि एका अत्युच्च पदापर्यंत पोहोचतो. तलाठीसारखं काम तुम्ही म्हटलात मगाशी की जे नसे ललाटी ते करे तलाठी, अशा पद्धतीचं पण होतं आणि ते पण प्रामाणिकपणे काम केलं. आजच्या तरुणांसाठी किंवा आजच्या तलाट्यांसाठी काय तुम्ही सांगू शकता की हे काम करा, अशा पद्धतीने काम करा, जनतेची सेवा करा? मी आजच्या लोकांना एवढंच म्हणेल की सातबारा किंवा जे काही महसुली दप्तर आहे, तलाठी दप्तर, हे डिजिटायझेशन झालेलं आहे, म्हणजे संगणकीकृत झालेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर वेळेत काम करायचं आहे. जी कालमर्यादा आहे ती पाळायची आहे. जर सक्सेस व्हायचं असेल ते कालमर्यादा पाळा, वेळ पाळा, लोकांचं कामाला महत्त्व द्या आणि जे वेळेत काम केलं तर मला वाटत नाही आज आज फार सोपी गोष्ट आहे असं मला वाटतं. ना हाती फार लिहावं लागतं किंवा फार वेळ एखादे कागदपत्र काढायला वेळ लागत नाही. त्यामुळे माझं नवीन लोकांना की तुम्ही दिलेला शब्द पाळा, वेळेत कार्यालयामध्ये उपस्थित राहा आणि लोकांची आपल्याला ज्या सेवेसाठी आपली नेमणूक झालेली आहे त्या सेवेला जागा आणि लोकांना सेवा द्या. निश्चित यशस्वी व्हायला खूप संधी आहे. नक्कीच. अजून एक महत्त्वाचा प्रश्न की ही तुमची एक प्रशासकीय कारकीर्द झाली, पण आयुष्यात काहीतरी आपल्याला धडे मिळतात. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा धडा मिळतो. असा कुठला तरी तुम्हाला धडा मिळाला की त्याच्यातून मी खूप काही शिकलो? असं तर मला एवढं आठवत नाही, परंतु
मी मंडळ अधिकारी असताना मी ज्या काही केसेस जजमेंट लिहिल्यात हम्म, त्या जजमेंट्स गुणात्मक असाव्यात. म्हणजे जर ती केस SDO, अप्पर जिल्हाधिकारी, कमिशनर, मंत्रालयापर्यंत गेले तरी आपला निर्णय चुकता कामा नये, आपला निर्णय फिरवताच कामा नये. अशा पद्धतीने मेरिटवर निकाल दिलात तर तो हा प्रयोग मी माझ्यावरच करत होतो हम्म. की अरे ही केस अमुककडे पुढे गेली पण निर्णय आपल्यासारखाच झाला, हे समाधान नक्कीच नक्की मिळालं. नक्कीच. पण असं असतं कधी कधी, म्हणजे त्याचं नाव नको सांगू, पण आपण आपल्याकडून चुकून कोणावर तरी अन्याय झाला, असं कधी घडलंय का की मी हे करायला नाही पाहिजे होतं, हे हाय असं केलं असतं तर बरं झालं असतं, असं म्हणजे कुठून तर कधीतरी चुकून आपण काहीतरी निर्णय घेतो, असं कधी असा कधी अनुभव आहे? मुळात साहेब माझा स्वभाव दुसऱ्यावर अन्याय करायचं नाही, हम्म, त्यामुळे असं पस्तावा येईल, माझी चूक झाली, मी गिल्टी फेल मला झालं असं मला वाटत नाही. चुकून छोट्या छोट्या गोष्टी असतील कदाचित, पण ते फार मोठ्या गोष्टी एखाद्याचा हेतुपुरस्सर नुकसान होईल असं झालेलं नाही. आणि सांगायचं तात्पर्य परत मी असं सांगेन की आलेल्या माणसं, तुम्हीच म्हणालात तसं की कार्यालयातनं बाहेर जेव्हा माणूस पडतो तेव्हा तो हसत हसत बाहेर पडला पाहिजे. निश्चितच ते तत्व मी रोज पाळतो. हम्म. मीच सकाळी लवकर माझ्या ऑफिसला पोचलं पाहिजे आणि जो माझा कार्यालयीन वेळ आहे त्या कार्यालयीन वेळेमध्ये मी जास्तीत जास्त सेवा चांगली दिली गेली पाहिजे, हे तत्व डेली पाळण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे ह्या गोष्टी पाळल्या तर मला कामात हे वेळ मिळत नाही, त्यामुळे मी तुमचं काम करू शकलो नाही असं सांगायची नक्कीच. वेळ येतात. मला सुद्धा अभिमान वाटतो की तुमची मुलाखत घ्यायचा योग आम्हाला येतो, कारण अशा एका प्रामाणिक माणसाची मुलाखत की आयुष्यात त्यांनी कधी चुकीचा निर्णय घेतला नाही किंवा चुकीचं पाऊल उचललं नाही, अशा एका, म्हणजे आजच्या काळात अशी व्यक्तिमत्व मिळणं अवघड असतं. दर्शको, मला सांगायला आवडेल की असं एक व्यक्तिमत्व की जे कॅमेरासमोर आता दिसतंय तसंच ते कॅमेऱ्याच्या बाहेर सुद्धा आहे. म्हणजे जे कॅमेऱ्यात आता तुम्ही पाहताय तशाच पद्धतीचं त्यांचं चारित्र्य, तशाच पद्धतीचं त्यांचं काम, हे आम्ही अनेक वेळा बघत असतो. अगदी त्यांना फोन केला तरी आदराने बोलणं, म्हणजे पत्रकारांशीच नव्हे तर प्रत्येकाशी आदराने बोलणं, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. अगदी शेवटी जाता आता निवृत्तीनंतर काय? हां, मुळात माझ्यावर जे आमची वडिलोपार्जित शेती आहे आणि मुळात इतकी वर्ष महसूलमध्ये काम केलेलं आहे. निश्चित शेतीबद्दल प्रेम आहे. त्यामुळे जसं नोकरीमध्ये मी वेगवेगळे प्रयोग करायचा प्रयत्न केला, तसं मी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून माझ्यासोबत जे गावचे शेतकरी आहेत त्यामध्ये थोडीशी हरित क्रांती कशी घडवून आणता येईल असा प्रयोग करायचा डोक्यात विचार आहे आणि ते करेल. कमी पाण्यामध्ये आता दिवसेंदिवस उष्णता वाढते आणि त्यामुळे त्या उष्णतेमुळे शेतीला सुद्धा पाण्याची फार मोठी गरज आहे. पण ठिबक सिंचन सारखा प्रयोग करून आपण कमी पाण्यामध्ये जास्त व्यापारी पिकं घेऊन उत्पादन वाढवून आपलं सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आपण एक काहीतरी करू शकू का, ह्या डोक्यात विचार घेऊन मी निवृत्ती होणार आहे आणि हा प्रयोग मी गावात जाऊन करेन. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की जर बघितलं ना, मी अनेक बघतो, तर म्हणजे कोणावर असा आरोप नाही, पण तलाठी म्हटल्यानंतर शेकडो एकर जमीन घेणारे अनेक आहेत, पण त्याच्यात तुम्ही बसत नाही. म्हणजे आज जर बघितलं तर निवृत्त होत असताना आर.जे. पवारांच्या नावावर सिंधुदुर्गात मात्र तसं काही नाही, म्हणजे नाही. एक छोटंसं घर एवढंच, म्हणजे म्हटलं मनात आणलं असतं तर शेकडो एकर जमीन घेऊ शकला असतं. झाले असते. पण काय सांगाल याबद्दल? दर्शक हो, मी सांगायला आवडेल मला की मी ज्या पदावर काम करत आहे, सुरुवात झाली जमिनीचा सातबारा काढण्यापासून, तर ह्या कामकाज करत असताना आपण त्या पदाचा गैरफायदा स्वतः घेऊ नये आणि त्यामुळे कुठेतरी अशी थोडीशी शेतकऱ्यांना भूलथापा बोलून काहीतरी जमीन मिळवणे, हा प्रकार माझ्या डोक्यात घुसलाच नाही आणि त्या पदाचा गैरफायदा करायचाच नाही.
कारण तुम्हाला माहिती आहे फार अशा वेगवेगळ्या ससेमिरा मागे लागतात आणि मला हे असला कुठलंही माझ्या मागे क्लेश लागू नये. कारण देवाने दिली आहे वडिलोपार्जित जमीन. जमीन साहेब आमची इतकी सुंदर काळी कसदार जमीन जी सोना पिकवायचं. कालच तुम्हाला आता आजच्या दिवशी मुलाखत घेताय तुम्ही, कालच जवळजवळ 4 ट्रॉल्या आम्ही कलिंगड विकला आणि ते सुद्धा आम्ही मी इथं बसून भावाना जे काही टेक्निकली गोष्ट आहेत करत होता तोच, पण जे काय आर्थिक मल्चिंग पेपर वापरणे, ठिबक वापरणे, बी बियाणं, खतं, इथले काही ॲग्रिकल्चरचे लोकांचे सल्ले घेऊन चांगलं म्हणजे आयडिया वापरले तर आपण खूप काही करू म्हणजे शकतो. कष्ट घेतले तर सगळं आहे. मला आणखी एक सर तुमच्याकडून सल्ला पाहिजे. जर बघितलं तर अनेक वेळा आम्ही बातम्या बघतो की तलाट्याला लाच घेताना पकडलं. खरं तर म्हणजे ही बातमी खरोखरच वाईट असते, कारण वाईटच असते. आपल्याला आता पगार असतो. हे तुम्ही त्या तलाट्यांना काय सल्ला द्याल? हे बघा, आपल्या गरजा लिमिटेड असतील तर ह्या बाह्य गोष्टीसाठी हात पसरावा लागू नये. हे मुळात ही जी काही मंडळी आहे यांच्यासाठी हे त्यांचं नुकसान करत नाही, त्यांचं बायकापोरांचं नुकसान करतात आणि डिपार्टमेंटला काळिमा फासतात असं मी म्हणेन. म्हणजे अगदी 4-2 लोक असतात त्यांच्यामुळे हे सगळं बदनाम होतं. म्हणजे 100रातले 1-2 लोकांनी गुन्हे करायचे आणि पूर्ण म्हणजे कधी कधी 100, 200, 500, 1000 रुपयाची लाच घेताना पण पकडले गेले. मग त्याच्यामुळे तुमचं आयुष्य एवढं, तुम्हाला देवाने चांगली नोकरी दिली. फार दुःख वाटतं त्यावेळी. म्हणजे हा बाबा तो स्वतः तर मरेल, पण त्याच्या कुटुंब, पोरांना केवढी लाच्छांदन गोष्ट आहे. साहेब मी तुम्हाला मगाशी अमृत महोत्सव ध्वजाचंवर सांगतो. मी म्हटलं की त्या दिवशी बोललो असेल की नसेल, मला त्याच दिवशी पूर्ण अधिकार असेल ज्या दिवशी मी निष्कलंकित असेल ना, त्याच वेळी ध्वज फडकवण्याचा माझ्या हिंमत येईल. समोर 100 माणसं आहेत ना, त्यातले काही लोकांना माहिती की नाही हे तर भ्रष्टाचारी आहेत, हा कसला ध्वज उभारतो. तर हे असले कलंक आपल्याला आवडत नाहीत. आणि हे जर तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही वाईट आणि वाकड्या कामात शिरणारच नाही असं मला वाटतं. शेवटी जाता जाता अगदी दर्शकांना काय सांगाल? दर्शक असतील, तुमचं सगळं ऑफिस असेल, कार्यालय असेल, अनेक तलाठी आहेत, अनेक तलाठी बघणार. फक्त आम्ही पुन्हा एकदा सगळ्या तलाठ्यांची पण माफी मागतो की सगळ्या तलाठ्यांना आपण म्हणत नाही, काही तलाठी असतात अशा पद्धतीचं, आणि त्यांना सल्ला देतोय. काय सांगाल सगळ्या एकूणच? सर्व आता तलाठीचं नाव बदललेलं आहे. आता ग्राम महसूल अधिकारी म्हटलं जातं. आणि या ग्राम महसूल अधिकारी म्हणजे एक विशिष्ट नावामध्ये सुद्धा एक गरमी चढलेली आहे. आणि त्यामुळे मी सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांसाठी सूचना म्हणजे सल्ला देईल की तुम्हाला मुळात ह्या डिपार्टमेंटमध्ये सेवा करायची संधी मिळाली हे खूप मोठं भाग्य आहे. कारण इथं सर्वसामान्य अगदी शेतकरी ते प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर सुद्धा तलाठी कार्यालयाला यावं लागतं. मग तो भले त्यांचं डॉक्टर इंजिनियरचं काम नसेलही, पण स्वतःच्या प्रॉपर्टीचं कागदपत्र बघण्यासाठी किंवा फार अगदीच शेवटचं स्थळाचं कागद म्हणजे रेशन कार्डसाठी तरी यावं लागतं. आणि ही संधी इतर डिपार्टमेंटला नाही आहे, तर ती महसूलला आहे. आणि याच्यामुळे महसूल खात्यामध्ये एक तलाठी या पदाला सुद्धा एक विशेष मान आहे. तर हे मान राखण्यासाठी तरी किमान आपण चांगलं काम केल्यास आपल्याला निश्चित त्याचा एक स्वाभिमान राखू शकतो आपण. नक्कीच. अगदी 30 मे नंतर, 30 मे आता अगदी जवळ येतोय, 30 मे नंतर कशा पद्धतीने आर.जे. पवार असणार? सिंधुदुर्गात असणार, नंदुरबार मगाशी पण म्हटलं तुम्ही, मी शेतीची कामं करणार, पण सिंधुदुर्गाकडे पण कसं लक्ष असणार आहे? निश्चित मी येऊन जाऊन असणार आहे. कारण या ठिकाणी चिरंजीव इथंच राहणार आहे. फॅमिली म्हणते आम्ही इथून हलणार नाही. निश्चित मलाच 15-15 दिवसांनी, महिन्याने यावं लागणार. आणि सांगायला काय हरकत नाही, आमची सून तिथली कोकणातलीच आहे. अरे वा. त्यामुळे आणखी नातं घट्ट झालेलं आहे सिंधुदुर्गाशी. त्यामुळे निश्चित
कोकण विसरू शकत नाही. कोकणात येणं जाणं चालूच राहणार आहे. नक्कीच. आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या चॅनलवर मला बोलवून मला जे काही माझे 2 वेडेवाकडे शब्द बोलायची संधी दिली त्या मी तुमचा आभारी आहे. आणि चुकलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याने मला माफ करावे. नक्कीच. तर खूप खूप आभार तुमचे. अगदी 1 तास तुमच्या वेळेतला देऊन आमच्यासाठी तुम्ही इथे उपलब्ध होता. तर हे होते आर जे पवार. आपल्याला माहितीच असेल की प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक अधिकारी एक वेगळा काहीतरी आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वच अधिकारी कलंकित नसतात, मात्र काही अधिकारी कलंकित असतात आणि त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला नावं ठेवली जातात. मात्र या सगळ्या चौकटीच्या बाहेर असणारे आर जे पवार. आर जे पवार हे 30 मे 2026 रोजी 36 वर्ष आणि 4 महिने आणि 20 दिवसाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीला आपण शुभेच्छा देऊयाच, पण इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम करणं हे सोपं नसतं आणि ते काम आर जे पवार यांनी करून दाखवलं. म्हणून देवगडचे तहसीलदार आर जे पवार यांच्या कारकिर्दीस खूप खूप सलाम. धन्यवाद.